नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध तीसरा अध्याय 28। भक्ती मार्गाच्या आचरणाविषयी कपिल देवांचे उपदेश। श्लोक नंबर 12। यदा मनः स्वं विरजम योगेन सुसमाहितं काष्ठां भगवतो ध्यायेत् स्वानासाग्र अवलोकनः। यदा मनः स्वं विरजम् योगेन सुसमाहितं काष्ठां भगवतो ध्यायेत् स्वनासाग्रावलोकनः। यदा मनः स्वं विरजम् योगेन सुसमाहितं काष्ठां भगवतो ध्यायेत् स्वनासाग्रावलोकनः। यदा मनः स्वं विरजम् योगेन सुसमाहितं काष्ठां भगवतो ध्यायेत् स्वनासाग्रावलोकनः। यदा मनः स्वं विरजम् योगेन सुसमाहितं काष्ठां भगवतो ध्यायेत् स्वनासाग्रावलोकनः। यदा जेव्हा मनः मन स्वं स्वतःचे विरजम शुद्ध योगेन योग अभ्यासाद्वारे सुसमाहितं नियंत्रित काष्ठां विस्तारित रूप भगवतः भगवंतांचे ध्यायेत मनुष्याने ध्यान करावे। स्वसानाग्र आपल्या नासिकाग्रावर अवलोकनः पाहत। भाषांतर आहे, जेव्हा या योगाभ्यासाने मन पूर्णतः शुद्ध होते तेव्हा मनुष्याने आपल्या अर्धोन्मिलित नेत्रांनी
नासिकाग्रावर ध्यान केंद्रित करावे आणि भगवंतांचे रूप पहावे. ऍक्च्युली शब्द टू शब्द मध्ये पण आणि भाषांतरामध्ये पण प्रभुपाद लिहितात परम पुरुषोत्तम भगवंतांचे रूप पहावे. मुद्दामून लिहितात प्रभुपाद परम पुरुषोत्तम भगवान, द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड. तात्पर्य या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे की मनुष्याने श्री विष्णूंच्या विस्तारित रूपावर ध्यान केंद्रित करावे. When the mind is perfectly purified by this practice of yoga, one should concentrate on the tip of the nose with half closed eyes and see the form of Supreme Personality of Godhead. भाषांतरात का दिलं नाही माहिती नाही प्रभुपादांनी, परंतु तात्पर्यामध्ये सांगतात की सुरुवातीला भगवंतांच्या विस्तारित रूपावरतीच ध्यान करायचं असतं. शुकदेव गोस्वामी देखील सांगतात आपल्याला, कारण आपण जेव्हा नास्तिकतेतून आस्तिकतेमध्ये येत असतो तेव्हा हा सोपा उपाय असतो. आपल्याला भगवंतांच्या विस्तारित रूपावरती ध्यान करणे सोपं जातं. तर या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे की मनुष्याने श्री विष्णूंच्या विस्तारित रूपावर ध्यान केंद्रित करावे. काष्ठाम शब्दाने श्री विष्णूंच्या विस्तारित रूपाचेही विस्तारित रूप असणाऱ्या परमात्म्याचा निर्देश होतो. प्रभुपाद पुढे सांगतात, काल आपण वाचलं की प्राणायामाने मन एकाग्र करून पाप कर्मातून मुक्त झालं पाहिजे आणि परमपुरुषोत्तम भगवंतांचे ध्यान करून त्रिगुणांच्या आसक्तीतून मुक्त झालं होऊ शकतो. हे स्टेप बाय स्टेप सांगतात. यम नियम सांगितले, ब्रह्मचर्य, तपस्या वगैरे हे सगळे यम नियम होते. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, त्यानंतर आसन, त्यानंतर प्राणायाम, धारणा, ध्यान. ध्यान कशावर? मन एकाग्र केल्यानंतर, इंद्रियांना कंट्रोल केल्यानंतर, आसनस्थ झाल्यानंतर मग ध्यान करायचं असतं. जनरली आपल्याला उलट वाटतं, ध्यान केल्याने मन एकाग्र होईल आणि मग आपण इंद्रियांना कंट्रोल करू शकू. दॅट्स ऑल्सो ट्रू, परंतु खऱ्या अर्थाने ध्यान होऊच शकत नाही जोपर्यंत इंद्रिय आणि मन कंट्रोलमध्ये नसतात. हे सगळं कंट्रोलमध्ये ठेवल्यानंतर एकाग्र चित्ताने मग ध्यान करायचं असतं. कोणावर ध्यान करायचं असतं? भगवंतांवर ध्यान करायचं असतं. इथे विशेष करून सांगितलंय भगवंतांच्या विस्तारित रूपावर ध्यान. काष्ठाम. प्रभुपाद पुढे अजून समजावून सांगतात की परमात्मा रूपावरती ध्यान केलं पाहिजे, जे भगवंतांच्या विस्तारित रूपाचं विस्तारित रूप आहे. भगवतः म्हणजे परमपुरुषोत्तम भगवान श्री विष्णू होत. Bhagavatah refers to Lord Vishnu, the Supreme Personality of Godhead. श्री कृष्ण परम भगवान आहेत. आणि त्यांच्यापासून बलदेव हे पहिले विस्तार प्रकट होतात आणि बलदेवांपासून संकर्षण, अनिरुद्ध आणि इतर अनेक कैक रूपे प्रकट होतात. त्यानंतर पुरुष अवतार प्रकट होतात. पुरुष अवतार म्हणजे कारणोदक्षायी, क्षीरोदक्षायी आणि गर्भोदक्षायी विष्णू. पूर्वीच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे पुरुषार्चनम हा पुरुष परमात्मा रूपाने वास करीत असतो. मनुष्याने या परमात्म्यावर ध्यान केंद्रित केले पाहिजे आणि त्याच्या रूपाचे वर्णन पुढील श्लोकामध्ये केलेले आहे. या श्लोकात एवढे स्पष्टपणे सांगितले आहे की मनुष्याने नासिकाग्रावर आपली दृष्टी स्थिर करून आणि कला किंवा श्री विष्णूंच्या विस्तारित रूपावर मन एकाग्र करून ध्यान पद्धती अनुसरावी. भगवद्गीतेमध्ये जवळपास भगवान श्रीकृष्ण सेमच सांगतात. नाकाच्या टोकावरती ध्यान केंद्रित ध्यान नाही, डोळे
केंद्रित केले पाहिजेत. त्यासाठी डोळे अर्धे झाकायचे असतात, अर्धे उघडायचे असतात. पूर्णपणे झाकून ध्यान करायचं नसतं, पूर्णपणे उघडून पण ध्यान करायचं नसतं. तर कशावर ध्यान केलं पाहिजे इथं थोडक्यात सांगितलंय. काष्ठाम भगवतो, परमपुरुषोत्तम भगवंतांच्या काष्ठ रूपावरती, म्हणजेच विस्तारित प्रभुपाद इथे थोडंफार समजावून सांगतात की भगवंतांपासून बलदेवजींपासून चतुर्व्यूह पासून महाविष्णू, त्याच्यापासून पुरुष अवतार, त्या पुरुष अवतारांपासून शेवटचे जे पुरुष अवतार असतात ते आपल्याला स्वतःचा विस्तार परमात्मा रूपामध्ये करतात. त्या विस्तारित परमात्म्या रूपावरती ध्यान केंद्रित केलं पाहिजे. तर ते पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय. प्रसन्न वदनाम भोजम पद्मगर्भानुरुणैक्षणम नीलोत्पददल श्यामम शंखचक्र गदाधरम. पुरुषोत्तम भगवंतांचे मुख कमळासारखे असून प्रसन्न आहे. त्यांचे नेत्र कमळाच्या अंतर्भागासारखे लालसर आहेत. त्यांच्या देहाची कांती नील कमळाच्या पाकळीप्रमाणे श्यामल आहे. त्यांनी शंख, चक्र आणि गदा ही आयुधे आपल्या 3 हातांमध्ये धारण केलेली आहेत. अशा भगवंतांवरती ध्यान केंद्रित केलं पाहिजे. तात्पर्य, या श्लोकात निश्चितपणे म्हटले आहे की मनुष्याने आपले मन श्री विष्णूंच्या रूपावर एकाग्र करावे. श्री विष्णूंची 12 विभिन्न रूपे असून त्यांचे वर्णन श्री चैतन्य शिक्षामृत या ग्रंथामध्ये करण्यात आले आहे. मनुष्य आपले मन कोणत्याही शून्यावर वा निराकार गोष्टीवर केंद्रित करू शकत नाही. आणि हेच कारण असतं शिल प्रभुपाद सगळीकडे भगवत किंवा भगवतो किंवा भगवान या शब्दाचा अर्थ सांगतात परम पुरुषोत्तम भगवान, द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड. सगळे शब्द यातले महत्वाचे आहेत. सुप्रीम महत्वाचा आहे, परम, पर्सनॅलिटी महत्वाचा आहे, पुरुषोत्तम, पुरुष. पर्सनॅलिटीचा अर्थ होतो त्याला स्वरूप आहे, आकार आहे, निराकार, शून्य नाही. तर मनुष्य शून्यावर किंवा निराकार गोष्टीवर मन केंद्रित करू शकत नाही. आपल्याला जनरली बऱ्याच ध्यान सेंटर्स वरती मेडिटेशन वगैरे शिकवलं जातं. आजकाल बरेच वेगवेगळे संस्था आहेत मेडिटेशन शिकवतात. कशावर मेडिटेशन करायचं माहिती नाही. कुठला तरी एक मंत्र म्हणायचा आणि जनरली सांगितलं जातं मन स्वतःवरच केंद्रित करा, स्वतःच्या शरीरावर केंद्रित करा, शून्यावर केंद्रित करा. या अथांग भवसागरामध्ये भगवंतांची जी शक्ती पसरलेली आहे त्याच्यावर केंद्रित करा. कसं करणार केंद्रित? शून्य म्हणजे काही नाहीच आहे तिथे काय कशावर केंद्रित करायचंय? त्यामुळे प्रभुपादांची ही जी चळवळ होती ही निर्विशेषवादी निराकारवाद्यांच्या विरोधात होती. त्यामुळे प्रभुपाद बऱ्याचदा हे पुन्हा पुन्हा आपल्याला हे समजावून सांगतात. मन हे भगवंतांच्या रूपावरच एकाग्र केले पाहिजे. आणि या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे भगवंतांची मुखचर्या म्हणजे फेस अत्यंत प्रसन्न आहे. प्रसन्न वदनाम भोजम. अंभोज म्हणजे कमळ. कमळाला बरेच वेगवेगळी नावं तुम्हाला शास्त्रामध्ये सापडतील. कमळ म्हणून डायरेक्टली कमळ पण वापरलं जातं. पद्म म्हणजे देखील कमळ. अंबुज म्हणजे कमळ. प्रसन्न चेहऱ्याकडे पाहून प्रसन्न चेहऱ्यावरती ध्यान केंद्रित करायला कोणाला नाही आवडणार? सोपं आहे एकदम, हो की नाही? हा ध्यान मार्गातील साधक भगवद्गीता सांगते की निराकारावर किंवा शून्यावर ध्यान केंद्रित करणे ही ध्यान मार्गातील साधकास अतिशय क्लेशदायक गोष्ट आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. भगवान श्रीकृष्ण ऍक्च्युली भगवद्गीतेमध्ये डायरेक्टली हे सांगतात
12व्या अध्यायात 5व्या श्लोकात क्लेशोधिका तरस्तेषां अव्यक्ता सक्तचेतसाम. अव्यक्ता म्हणजे अव्यक्त स्वरूपावर जे ध्यान केंद्रित करतात त्यांना खूप त्रास होतो. क्लेश म्हणजे क्लेश होतो. क्लेशोधिका तरस्तेषाम. शून्यावर व निराकारावर आसक्त असणाऱ्या ध्यान मार्गीयांना अत्यंत खडतर व कठीण प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो, कारण लवकर काही सापडतच नाही. ध्यान केंद्रित करायचं कशावर, त्यामुळे त्रास तर होणार. कारण निराकार गोष्टीवर चित्त एकाग्र करण्याचा सराव आपल्याला नसतो. वस्तुतः असे ध्यान व एकाग्रता कधीच साध्य होऊ शकत नाही. भगवद्गीता ही सांगते की मनुष्याने आपले मन भगवंतांवर स्थिर करावे. मद्गते अंतरात्मना. भगवान श्रीकृष्णांच्या अंगकांतीचा वर्ण नीलोत्पदल असा असल्याचे वर्णन वर दिलेल्या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. याचा अर्थ आहे भगवंतांचा वर्ण निळ्या पांढऱ्या छटांनी सुशोभित पाकळ्या असलेल्या कमळाप्रमाणे आहे असा होतो. श्रीकृष्ण निळे का आहेत असा प्रश्न लोक नेहमीच विचारतात. भगवंतांचा हा वर्ण कोणा कलावंतांच्या प्रतिभेतून किंवा कल्पनेतून निघालेला नाही. त्याचे वर्णन अधिकृत ग्रंथामधून करण्यात आलेले आहे. ब्रह्मसंहितेत देखील श्रीकृष्णांच्या शरीराची वर्णनाची तुलना निळ्या मेघाशी करण्यात आली आहे. तेव्हा भगवंतांचा वर्ण ही काही कवी कल्पना नाही. भगवंतांचे शरीर, त्यांची आयुधे आणि त्यांचा परिकर म्हणजे लवाजमा, पॅराफर्नेलिया, त्यांची अधिकृत वर्णने ब्रह्मसंहिता, श्रीमद भागवतम, भगवद्गीता आणि इतर अनेक पुराणांमध्ये करण्यात आलेले आहे. भगवान कसे दिसतात याचे विवरण येथे पद्म गर्भारुणैक्षणम असे करण्यात आलेले आहे. त्यांचे नेत्र कमळाच्या गाभ्यासारखे दिसतात आणि आपल्या 4 हातांमध्ये त्यांनी शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केले आहे. पद्म म्हणजे परत एकदा कमळ. आजकाल AI चा वापर करून खूप सारे कार्टून्स निर्माण केले जातात. भगवंत कसे दिसतात, कसे चालतात वगैरे वगैरे. प्रभुपादांकडे बरेच त्यांचे शिष्य आले होते, आपण असे कार्टून तयार करूया का, लोक आकर्षित होतील. प्रभुपादांनी स्पष्टपणे नाही म्हणून सांगितलं होतं. कारण भगवंतांना जाणणे हे कार्टून समजून घेण्या इतकं सोपं नाहीये आणि त्या लेवलला आपण आणून कधी ठेवलं नसलं पाहिजे. तर प्रभुपाद आपल्या शिष्यांना वर्णन करून सांगायचे की भगवान श्रीकृष्णांचं चित्र काढताना कसा कलर वापरला पाहिजे. आणि बऱ्याच लोकांना ते लवकर कळायचं नाही, कारण आपल्याला फक्त माहिती आहे निळा 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 किंवा मेघ, निळा मेघासारखं. तर प्रभुपादांच्या शिष्यांनी काढलेले जे चित्र आहे त्याच्यामध्ये परफेक्टली तुम्हाला हा नॉट परफेक्टली म्हणू शकत नाही आपण, परंतु थोड्याफार प्रमाणात तुम्हाला लक्षात येईल की एक्झॅक्टली कुठला शेड आहे निळ्या कलरचा. थोडंसं त्याच्यामध्ये पांढरं मिक्स असतं, असं पांढरं फटफटीत झाल्यासारखं. निळा कमळ कधी बघितलाय तुम्ही? निळ्या कलरचा कमळ तसं असतं, सेम टू सेम. ते पूर्ण डार्क निळं पण नसतं आणि ऑफ ब्ल्यू कलर काय म्हणतात त्याला, स्काय ब्ल्यू टाईपचा पण निळा नसतो. स्काय ब्ल्यू खूपच अति फ्रेश दिसतं, परंतु हे इन बिटवीन असतं काहीतरी. परंतु दिसायला नुसताच तो कलर बघितला तर तुम्हाला वाटेल की हे थोडंसं बोरिंग आहे, परंतु त्या कलर मध्ये भगवंतांना पाहिल्यानंतर मात्र सुपर प्रसन्न दिसतं आपल्याला. अमेझिंग आहे. या कलरचा कमळ जरी पाहिला तरी खूप सुंदर दिसतो. या कलरचा गुलाब जरी पाहिला तरी खूप सुंदर दिसतो. कधी कधी मुद्दामून कलर दिलाय की काय असं वाटतं त्या गुलाबाच्या ह्याला. तर भगवंत जे निर्माण करतात ते सगळं खूप सुंदर दिसतं.
आपण त्याची प्रतिकृती तयार केलो की कधी कधी चुकू शकतो, भगवंत चुकत नाही. आणि नुसता निळा कलर हा आपल्याला आकर्षित करून घेत नाही, तर त्या निळ्या कलर बरोबर भगवंतांची संपूर्ण अभिव्यक्ती तिथे असते, व्यक्तिमत्व आपल्याला आकर्षित करून घेत. नुसत्याच बाह्य कलरकडे आणि बाह्य स्वरूपाकडे आकर्षित होणारे युजली भगवंतांच्या भक्ती मार्गावर प्रगती करत नाही. भगवंतांच्या लीलांकडे पण आकर्षित झालं पाहिजे, भगवंतांच्या मनाकडे, भगवंतांच्या प्रेमाकडे देखील आकर्षित झालं पाहिजे. मग खऱ्या अर्थाने आपलं आकर्षण स्ट्रॉंग होतं आणि खऱ्या अर्थाने आपण भगवंतांच्या जवळ जायचा प्रयत्न करतो. नसेल तर फक्त बाह्य स्वरूपावर जे आकर्षित झालेले असतात ते बाह्य स्वरूपावरच आकर्षित होऊन राहतात. बरेच लोक भेटतात आपल्याला, विशेष करून माझे मारवाडी मित्र खूपदा भेटल्यानंतर मग सांगतात, तुमच्या त्या मंदिरातले भगवंतांची मूर्ती किती सुंदर आहेत. मी त्यांना सांगतो, आम्ही त्याला मूर्ती म्हणत नाही, आम्ही त्याला विग्रह म्हणतो. आणि म्हणून भगवद्गीता, भागवतम याचं वाचन श्रवण करून भगवंतांना समजून घेणे खूप गरजेचं आहे, नुसतं पाहण्यापेक्षा. त्यांचं कार्य काय आहे, ते प्रेम कसे करतात, आपण त्यांच्यावर कसं प्रेम केलं पाहिजे, आपलं समर्पण कसं असलं पाहिजे, याच्याकडे जेव्हा आपण खऱ्या अर्थाने आकर्षित होतो ना, तेव्हा आपलं खरं आकर्षण असतं. पुढच्या श्लोकामध्ये सांगतात भगवान कपिल देव, लसत पंकज, पंकज म्हणजे देखील कमळ, कमळाचे खूप वेगवेगळे नाव असतात. लसत पंकज किंजल्क, लसत पंकज किंजल्क पीतकौशे यवासमम श्रीवत्सवक्षसं भ्राजत कौस्तुभां मुक्तकंधरम. अजून डिटेल वर्णन दिलेलं आहे. त्यांचा कटिप्रदेश चकाकणाऱ्या वस्त्राने आवृत्त असून ते वस्त्र कमळाच्या केसराप्रमाणे पीतवर्णाचे आहे, नुसतं पिवळं नाही. तर कसं आहे, त्यात थोडासा केसरी मिक्स आहे. कुठला केसरी? कमळाच्या पुंकेसरामध्ये जो केसरी कलर असतो तो. त्यांनी आपल्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह म्हणजे पांढऱ्या केसांचा झुपका धारण केलेले आहे. त्यांच्या कंठावर तेजपुंज कौस्तुभ मणी विराजलेला आहे. आपल्याला जनरली चित्रात बघूनच माहिती आहे कौस्तुभ एक्झॅक्टली काय असतं, कौस्तुभ माहिती नाही. आता फक्त आपल्याला सगळे प्लास्टिकच्या मण्या माहिती आहेत. पूर्वी मण्यांना अशी नावं होती, कौस्तुभ मणी वगैरे. लसत, लसत म्हणजे लुकलुकणारे. लसत कुंडलम गोकुले ब्रजमानम रोज म्हणतो की नाही आपण. पंकज म्हणजे कमळाच्या, किंजल्क म्हणजे केसर, पीत म्हणजे पिवळे, कौशेय रेशमी वस्त्र, वासमम ज्यांचे वस्त्र. थोडासा तात्पर्य दिला शिल प्रभुपादांनी. भगवंतांनी परिधान केलेल्या वस्त्रांचा रंग कमळाच्या केसरांप्रमाणे केशरी असल्याचे नेमके वर्णन येथे केलेले आहे. त्यांच्या कंठी विराजमान असलेल्या कौस्तुभ मण्याचे वर्णन ही येथे आढळते. त्यांचा गळा रत्नांनी आणि मोत्यांनी सुंदर रीतीने सुशोभित केलेला आहे. भगवंत 6 प्रकारच्या ऐश्वर्यांनी युक्त आहेत आणि त्यापैकी संपत्ती हे एक आहे. त्यांचा पोशाख वैभवशाली असून या भौतिक जगात कोठेही आढळणार नाहीत अशी मौल्यवान रत्ने त्यांच्या अंगावर आहेत. पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय, मत्तद्विरे फलकया परितम वनमालया परार्ध्य हारवलया
किरीटांगदनुपुरम, किरीटांगद नुपुरम, नुपुरम नॉट नुपुरम. त्यांनी आपल्या गळ्याभोवती आकर्षक वन्य फुलांची माळ ही घातलेली आहे. त्या माळेच्या मधुर सुवासाने मत्त झालेला भ्रमरांचा थवा हारासारखा त्यांच्या भोवती गुंजारव करीत फिरत आहे. मोत्यांचा हार, मस्तकावरील मुकुट, हातातील कडी, दंडावरची बाहुभूषणे आणि पायांमधील नुपूर यांनी ते अत्यंत शोभून दिसत आहेत. कधी कधी आपण भगवंतांच्या गोकुळ मधल्या रूपावरती इतके मग्न होऊन जातो की भगवंतांचं ऐश्वर्य विसरून जातो. प्रभुपादांना काही त्यांचे भक्त म्हणायचे की प्रभुपाद आपल्याला भगवंतांचं श्याम सुंदर रूप आकर्षित करून घेतं, त्याच्यावरती आपल्याला ध्यान करायचं असं सांगितलं जातं. मग आपण भगवंतांच्या विग्रहांना मंदिरामध्ये इतकं सुंदर ऐश्वर्याने का सजवतो? गळ्यामध्ये, हातामध्ये नुपूर म्हणजे काय? नुपूर म्हणजे पैंजण. सगळं 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 प्रभुपाद सांगतात की भगवंतांच्या या रूपाकडे पहिल्यांदा आपण आकर्षित झालं पाहिजे, ऐश्वर्यवान रूपाकडे. कारण आपण आपले ऐश्वर्य सोडायला तयार नाही. आपण वैराग्य, विरक्ती, अनासक्ती स्वीकार करायला तयार नाही. आपण काय करतो? भगवंतांच्या डोक्यात मोरपीस घालून आपण स्वतःसाठी सगळी संपत्ती ठेवायचा विचार करतोय. म्हणून शास्त्र सांगतं आणि प्रभुपाद सांगतात की भगवंतांना, राधा आणि कृष्ण दोघांना लक्ष्मी नारायण स्वरूपामध्ये आपण सुशोभित केलं पाहिजे. सगळं काही त्यांच्या मालकीचं आहे ही भावना निर्माण केली पाहिजे. आणि हळूहळू जेव्हा अनासक्ती, विरक्ती येईल आपल्यामध्ये खऱ्या अर्थाने, तेव्हा आपण भगवंतांच्या श्यामसुंदर रूपाकडे आकर्षित होऊ शकतो. तर इथे भगवान कपिलदेव जे वर्णन करतायत ते चतुर्भुजधारी परमात्मा स्वरूपाचं वर्णन करतायत. त्याच्यामध्ये थोडं थोडं तुम्हाला भगवंतांच्या गोपाळ रूपाचं पण, श्यामसुंदर रूपाचं पण वर्णन आढळेल, परंतु पूर्णपणे नाही. जसं की इथे एक 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 महत्वाची गोष्ट सांगितली, लक्षण सांगितले, ते म्हणजे त्यांच्या गळ्याभोवती वन्य फुलांची माळ घातलेली आहे. जंगलातल्या फुलांची माळ फक्त वृंदावन मधले गोपाळच घालतात, भगवंतच घालतात. भगवंत जेव्हा ऑप्युलंट, ऐश्वर्य संपन्न स्वरूपामध्ये असतात तेव्हा त्यांना फुलांची काही कमतरता नाही, परंतु तरीही त्यांना जंगलातल्या फुलांची माळ आवडते. हे इथं भगवान कपिलदेवांना थोडस स्ट्रेस करून सांगायचं. ते खूप मधुर वास असतो त्याचा. त्याच्याने भुंगे येतात आणि गळ्याभोवती फिरत असतात आणि जणू काही असं वाटतं की त्या भुंग्यांची पण एक माळ तयार झालेली आहे. आणि ते त्यांचं जे गुंजारव असतो, जनरली आपल्याला तो कर्कश वाटतो या भौतिक जगामध्ये. भ्रमर, मधमाशांचा. परंतु भगवंतांच्या गळ्याभोवती फिरणाऱ्या त्या भुंग्यांचा जो भ्रमर असतो तो खूप आकर्षक, सुंदर वाटतो आपल्याला. प्रभुपाद लिहितात, या वर्णनावरून असे दिसते की भगवंतांच्या गळ्यातील वनमाला टवटवीत व ताजी आहे. वस्तुतः वैकुंठामध्ये किंवा चिदाकाशामध्ये केवळ नाविन्य व ताजेपणाच असतो. तिथली फुलं कधी सुकतच नाही. कारण का सांगा? तिथे टाइमच नाहीये. सुकणे, जुने होणे, नाही, हे सगळं टाइमवर अवलंबून असतं. तिथे टाइमच नाहीये, मग सुकणार कसं? सगळंच टवटवीत आहे. फुलं, पानं, फळं, सगळे लोक, सगळेच प्रसन्न चित्त.
वस्तुतः वैकुंठामध्ये किंवा चिदाकाशामध्ये केवळ नाविन्य व ताजेपणाच असतो. लता म्हणजे वेल, वृक्षांवरून काढलेली फुलेही ताजीच राहतात, कारण चिदाकाशातील प्रत्येक वस्तू स्वतःच्या मूळ स्वरूपातच नित्य अस्तित्वात असते आणि ती कधीही जीर्ण होत नाही, जुनी होत नाही, म्हातारी होत नाही. वृक्षावरून फुले काढून त्यांचा हार केला तरीही त्या फुलांचा सुगंध नाहीसा होत नाही, कारण वृक्ष आणि फुले ही आध्यात्मिक स्वरूपाचीच असतात, चेतनामय असतात. आध्यात्मिक स्वरूपाचीच असतात म्हणजे व आध्यात्मिक जगामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये चेतना आहे. तिथे पदार्थ नावाची गोष्टच नाही. तिथला दगड पण चेतनामय आहे, भगवंतांची सेवा करतो. फुलं पण चेतनामय आहेत. फुलं झाडावरून काढले असता ते तसेच राहते, त्याचा सुगंध नष्ट होत नाही. फुले झाडावर असली काय अथवा हारामध्ये असली काय, भ्रमर त्यांच्याकडे सारखेच आकृष्ट होतात. भ्रमर कशाने आकृष्ट झालेले असतात? त्याच्यातल्या नेक्टर रसामुळे, मधाकडे आकर्षित झालेले असतात. आणि युजली आपण या जगात पाहतो की जेव्हा फुल तोडून घेतलं जातं तेव्हा ते हळूहळू शेळपाटत जातं. त्यातलं नेक्टर तर कधीच नष्ट होतं. त्याच्यावरती माशा बसतात, भ्रमर येत नाहीत बसायला. फ्रेश टवटवीत जी फुलं असतात त्याच्याभोवती हे भ्रमर असतात. मधमाशा, भुंगे, बीज, बंबल बीज. परंतु आध्यात्मिक जगात तसं नाही. आध्यात्मिक जगात सगळं काही ताजं, टवटवीत, नवीन. आध्यात्मिकतेचे वैशिष्ट्यच हे आहे की प्रत्येक आध्यात्मिक वस्तू शाश्वत आणि अविनाशी असते, असलीच पाहिजे. इथे सगळं अशाश्वत आहे, तिथे सगळं अविनाशी. कोणत्याही वस्तूपासून कोणतीही वस्तू घेतली तरी दोन्ही वस्तू पूर्णच राहतात. किंवा असे म्हटलेले आहे की आध्यात्मिक जगात 1 उणे 1 बरोबर 1च आणि 1 अधिक 1 बरोबर 1च असतो. म्हणजे एकातून 1 वजा केलं तरी 1च उरतं. सगळं जिवंत आहे तिथे. भ्रमर फुलांभोवती गुंजारव करीत असतात आणि त्या मधुर ध्वनीचा आनंद भगवंत उपभोगत असतात. जसं मी मगाशी म्हणालो, इथे या भौतिक जगामध्ये मात्र ते आपल्याला कर्कश वाटतं. परंतु आध्यात्मिक जगामध्ये दुःख देईल, कष्ट होईल किंवा अतिशय सूक्ष्म प्रमाणात कंटाळा येईल अशी एकही गोष्ट नसते. ऍब्सोल्युटली नो. त्यामुळे तिथलं सगळं सुंदर, आकर्षक, आनंदमय असलंच पाहिजे. कथा, गानम, नाट्यम, एकही गोष्ट तिथे अशी किरसवाणी किंवा नुसती अशी डिस्टर्बिंग पण वाटत नाही. किरसवाणी खूप दूरची गोष्ट आहे, डिस्टर्बिंग पण वाटत नाही, इतकं सुंदर असतं सगळं. त्यामुळे ह्या भुंग्यांचा, भ्रमर, त्यांचा आवाज देखील सुंदर असतो. आणि याचं कारण प्रभुपाद सांगतात, आध्यात्मिक जगातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, प्रत्येक कल्पना, आवाज, सगळं काही, गंध, सगळं काही भगवंतांच्या संतुष्टीसाठी असतं. म्हणजे ही गोष्ट भगवंतांच्या संतुष्टीसाठी आहे, ती डिस्टर्बिंग, किरसवाणी, कंटाळा येण्यासारखी असूच शकत नाही. साधं सोपं लॉजिक आहे. पुन्हा पुन्हा आपल्याला अशा प्रकारे आध्यात्मिक जगाचं वर्णन सांगितलं जातं, जेणेकरून तुमचं आकर्षण तिकडे वाढेल. ते वाढवायचंय. भगवंतांची कंकणे, जे हातातले काय म्हणतात त्याला, कंडे, कंठहार, मुकुट आणि नुपुर म्हणजे पैंजण अमूल्य रत्नांनी मढवलेले असतात. ती रत्ने व मोती आध्यात्मिक असल्याने त्यांचे मोल भौतिक पैशात करताच येत नाही. ती इतकी सुंदर असतात की ती जिवंत वाटतात आणि ती जिवंत असतातच.
भगवंतांचं पैंजण देखील जिवंत असतं. शांत रसामध्ये भगवंतांची सेवा करत असत. सगळ्यांना गोपी व्हायचंय असं नाही. सगळं 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 आनंदमय असतं. आणि ह्या सगळ्या आभूषणांचा किनकिनाट आवाज हा देखील सुमधुर असतो. या भौतिक जगामध्ये आपल्याला ते देखील कर्कश वाटतं कधी कधी. सगळं सुंदर. Should we stop here? ओके, आज आपण इथेच थांबूया. अजून 2-3 श्लोक आहेत वर्णनाचे, थोडेसे वेगळ्या प्रमाणे आहे, परंतु थोडस आम्हाला पण आज लवकर संपवायचं आहे, त्यामुळे आज लवकर संपूया. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभुजी, भक्तीची जी टॉप स्टेज आहे अन्याभिलाषिता शून्य, तर त्याच्यामध्ये प्रभुजी भगवत धामातील वर्णनाबद्दल जीवाला वाटणार आकर्षण, म्हणजे त्याच्याविषयी समजून सांग. ही पण एक काहीतरी अपेक्षा आहे का त्याच्याविषयी थोडस? या, ती पण अपेक्षाच आहे. त्यामुळे अशी अपेक्षा करणाऱ्यांना गोलोक वृंदावनमध्ये एंट्री मिळत नाही. त्यांना वैकुंठामध्ये ज्या प्रकारची अपेक्षा त्या प्रकारचं स्थान दिलं जातं. जसं आता आपण वाचत आहोत, त्या सगळ्याचं आकर्षण जर निर्माण झालं तर असं सुंदर 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 सगळं निर्माण करून दिलं जातं वैकुंठामध्ये. ती पण अवस्था काही वाईट नाही आहे. असं नाही आहे की ती उद्याच्या उद्या आपल्याला मिळवता येईल आणि गोलोक वृंदावन मध्ये जाणे कठीण आहे, असं नाही आहे. तिथे जाणे पण कठीण आहे. त्यामुळे हे आकर्षण असणे काही चुकीचं नाही आहे, परंतु शुद्ध विशुद्ध स्वरूपामध्ये थोडंफार चुकीचं पण आहे. जसं प्रभुपाद एका ठिकाणी वर्णन करून सांगतात की, काय नाव त्यांचं, गोपीनाथ आचार्य आहे का कोणीतरी, भगवंतांना मोरपिसाने फॅन करत असतात, वारा घालत असतात, आणि त्यांच्या मनामध्ये हळूहळू हा विचार यायला लागतो की भगवंतांना अशा प्रकारे फॅन करताना, वारा घालत असताना किती संतोष वाटतो, किती आनंद होतो मनाला. वा 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 वा, हे कायमचं असंच करत राहावं. आणि मग अचानक त्यांच्या मनात विचार येतो, अरे परत मी माझाच विचार करायला लागलो, किती मूर्ख आहे मी. म्हणजे भगवत धामाचं आकर्षण असावं, नसावं असं नाही, परंतु त्याहीपेक्षा शुद्ध अवस्था आहे भगवंतांच्या सेवेचं आकर्षण असणे. आणि त्या सेवेमध्ये स्वतःचा आनंद प्राप्त करण्याचं आकर्षण देखील अशुद्ध मानलं जातं. ते देखील शुद्ध स्वरूपात आणण्यासाठी मला काही नाही मिळालं तरी चालेल, परंतु मी भगवंतांची सेवाच करणार, ही टॉपमोस्ट शुद्धता असते. आणि ती शुद्धता आपल्याला गोपींमध्ये आढळते. म्हणून प्रभुपाद नेहमी सांगतात की गोपी हे टॉपमोस्ट पोझिशनला आहेत. याचा अर्थ असा नसतो की ज्यांना भगवंतांच्या सेवेचं आकर्षण आहे ते खालच्या पातळीवर आहेत वगैरे. तर हे जे लेवल्स असतात, भगवंतांच्या भगवत धामाचं आकर्षण, सेवेचं आकर्षण, आणि काहीच नाही, फक्त भगवंत जे म्हणतील ते मी करणार, ही टॉपमोस्ट स्टेज. हे जवळजवळ समानच असतात. खूप टॉपचे स्टेजेस असतात हे ऍक्च्युली. असे एवढे पण खालचे म्हणून त्यांना मानायचं नाही. बऱ्याचदा आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलं जातं की मुक्तीचं आकर्षण पण चांगलंच आहे. या 3 स्टेज, 3 किंवा हजारो स्टेजेस आपण अशा करू शकतो. या सगळ्याच्या खाली आणि चांगल्या प्रकारची स्टेज असते ती म्हणजे मुक्तीचं आकर्षण.
म्हणजे मला इथे दुःख आहे, मी कधी एकदा या दुःखातून बाहेर पडतो, हे आकर्षण पण चांगलंच आहे, असू दे. नसल्यापेक्षा खूप चांगलं आहे. कोणी एखादा उद्या आला म्हणाला की खूपच दुःख आहे या भौतिक जगामध्ये, मला या सगळ्या दुःखातून दूर पडायचंय, बाहेर व्हायचंय, मुक्त व्हायचंय, मला काहीतरी मार्ग सुचवा, मी सगळं करायला तयार आहे. ही पण चांगली स्थिती आहे. त्या स्थितीला पण लोक यायला तयार नाहीत. त्यामुळे हे वेगवेगळे स्टेजेस आहेत. जसे देवी देवता हे वेगळ्या स्टेजवर आहेत, त्यांची कर्म मिश्रित भक्ती आहे. म्हणजे त्यांना भगवंतांची सेवा पण करायची आहे आणि त्यातून त्यांना लाभ पण पाहिजे. परंतु ती आपल्यासारखी नाही. आज आपण जसं मंदिरामध्ये जाऊन काही फुलं चढवतो आणि प्रार्थना करतो, माझ्या पोराची एवढी परीक्षा पास करून दे रे देवा, याच्यामध्ये आणि देवी देवतांच्या कर्म मिश्रित भक्तीमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. ती खूप शुद्ध लेवलची आहे देवी देवतांची कर्म मिश्रित भक्ती. भगवंतांना पूर्णपणे समर्पित आहेत ते, म्हणजे भगवंत सांगतील ते करतात ते. आपल्यासारखं नाही, आज मागायला गेला आणि मिळाल्यावर दुसऱ्या दिवशी भगवंतांना विसरून गेला, ही आपली कर्म मिश्रित भक्ती. तसे वेगवेगळ्या लेवलचे लोक आहेत आणि असलेच पाहिजेत. एकाच लेवलला असल्यावरती मजा काय, भगवंत म्हणतात व्हरायटी असली पाहिजे. म्हणून त्यांनी भगवत धाम, ज्याला वैकुंठ म्हटलं जातं, इतकं प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण केलेलं आहे. हे उदाहरण म्हणून आपल्याला सांगितलं जातं. नृसिंहदेवाचं आकर्षण, प्रभू रामचंद्रांचं आकर्षण, हे उदाहरण म्हणून सांगितलं जातं. ऍक्च्युली अशी भगवंतांची रूपे किती आहेत, अनंत आहेत. तुमच्या मनामध्ये जसं आकर्षण आहे तसं रूप निर्माण करतात भगवंत. या माझ्या बरोबर राहा. आणि हे सगळं चांगलंच आहे, काही हरकत नाही. परंतु शास्त्र आपल्याला सांगतं की टॉपमोस्ट स्टेज असते, ज्याच्यामध्ये तुम्ही गोलोक वृंदावनामध्ये जाऊन भगवंतांचे सहकारी होता, सहचारी होता. तिथे भगवान कोण आणि सेवक कोण असला फरकच नाही तिथे. परंतु त्या स्टेजला जायला महाभयानक शुद्धता लागते. हे सगळे छटा असतात वेगवेगळ्या. आणि हे सगळं भगवंतांनी का निर्माण केलं, एवढं व्हरायटी? कारण भगवंतांना आनंद पाहिजे. भगवंतांना नुसतेच मित्र नकोत, भगवंतांना प्रियकर पण पाहिजेत, भगवंतांना आई वडील पण पाहिजेत, भगवंतांना पैंजण पण पाहिजे, भगवंतांना झाडं पण पाहिजेत, पशु पक्षी फळं पण पाहिजे, सगळं पाहिजे. आनंद हा व्हरायटीमध्ये असतो, एकाच प्रकारच्या गोष्टीमध्ये आनंद नसतो. त्यामुळे यस, थोडीफार अशुद्धता म्हणता येईल त्याला, परंतु असं नाही की पूर्ण अशुद्ध पण आहे. नसेल तर मग असं वर्णन सांगितलं नसतं आकर्षित करायला. भगवंतांनी स्वतः येऊन दाखवलं नसतं, बघा जीवन कसं असतं, याच्याकडे आकर्षित व्हा, काही ना काहीतरी गोष्टीकडे आकर्षित व्हा, चांगलंच असतं. अशुद्धता आपण कशाला म्हणू शकतो? अशुद्धता म्हणजे भगवंतांकडे कुठल्याही प्रकारे जो आकर्षित होत नाही आणि जो फक्त भौतिक जगाकडेच आकर्षित झालेला असतो, किंवा भगवंतांकडे आकर्षित होऊन देखील भगवंत भौतिक जगामध्ये काही प्रमाणामध्ये आकर्षित असतोच, त्याच्यामध्ये अजून अशुद्धता असते. आणि त्यांचं वर्णन भगवद्गीतेमध्ये मग भगवंत करतात, नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा माया प्रीत ज्ञान आसुरम भावमाश्रिता. हे लोक पूर्णपणे अशुद्ध म्हणायचे यांना. परंतु भगवंतांकडे जेव्हा आकर्षण निर्माण होतं, ते कुठल्याही प्रकारचं असू दे, ते शुद्ध प्रकारचं, शुद्ध स्वरूपाच असतं. त्याच्यामध्ये या छटा आहेत, त्याच्यामध्ये पण कनिष्ठ वरिष्ठ आहे, परंतु ते सगळं चांगलंच असतं. पण भौतिक जगातलं भौतिक आकर्षण, पाप कर्म हे मात्र 100% बंद केलं पाहिजे. ते सगळं अशुद्ध असतं, सगळं अशुद्ध असतं. मग काही लोक आपले म्हणतात, मी भगवंतांची सेवा पण करतो आणि माझं कर्म पण करतो, त्यातलं पण थोडंसं खातो, ह्यातलं पण थोडंसं खातो, हे अशुद्ध असतं, हे त्याच्यात येत नाही. तुम्ही पण हे कुठला तरी हेतू ठेवूनच करताय ना, भगवत धामाच्या जाण्याचे हेतूनच ठेवताय ना, करताय ना, तो शुद्ध हेतू आहे. तुमचा आता सध्याचा हेतू आसुरी हेतू आहे, याच्यात फरक आहे. हे आपल्याला भागवतमच्या वर्णनामध्ये पुन्हा पुन्हा आढळणार की ही टॉपमोस्ट स्टेज आहे, ही नाही आहे, वगैरे वगैरे. परंतु तरीही ते चांगलंच आहे. जसं 4 कुमार भगवत धामात पोहोचले आणि त्यांनी पाहिलं की
भगवंतांचे भक्त भगवंतांसमानच महाबलाढ्य विमानातून फिरतायत. भगवंतांच्या भक्तांचे भार्या पत्नी लक्ष्मी देवी समान दिसणारे आहेत. हे चुकीचं आहे का? नाही. ठीक आहे, त्यांची तशी इच्छा होती, त्यांना तसं भगवंतांनी दिलं. त्याच्याही पेक्षा शुद्ध ज्यांची इच्छा आहे त्यांना तसं देतात भगवंत. परंतु भगवत धामाच्या पलीकडे जे काही आहे ते सगळं शुद्ध आहे. त्याच्यामध्ये ह्या छटा आहेत, वेगवेगळ्या छटा आहेत, असं तुम्ही समजू शकता. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण.